नमस्कार. कल्पना करा की भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे आणि तुमचं लढाऊ विमान पाकिस्तानात जाऊन कोसळतं आणि तुम्हाला अटक होते आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख तुमच्या वडिलांना फोन करतात आणि विचारतात की तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, तर त्याला सन्मानाने परत सोडू का. अशा प्रसंगी इतर कोणतीही सामान्य व्यक्ती असती तर तिचं मन विरघळलं असतं. पण आजच्या कथेत आपण ज्या व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत ती कोणी सामान्य व्यक्ती नाहीये. त्या व्यक्तीने बाणेदारपणे उत्तर दिलं, माझा मुलगा असण्याआधी तो भारताचा सैनिक आहे आणि जर तुम्ही त्याला सोडणारच असाल तर इतर भारतीय युद्ध कैद्यांनाही सन्मानाने सोडा. असं बाणेदारपणे उत्तर देणारे ते वडील होते भारताचे पहिले लष्कर प्रमुख फील्ड मार्शल के.एम. करियप्पा. याच के.एम. करियप्पांची कथा आपण आज जाणून घेणार आहोत. दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस आपण लष्कर दिन म्हणून साजरा करतो, कारण याच दिवशी भारतीय लष्कराची सूत्र पहिल्यांदा एका भारतीय अधिकाऱ्याकडे म्हणजेच के.एम. करियप्पा यांच्या ताब्यात आली होती. कर्नाटकमध्ये कुर्ग नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. तिथल्याच कोडागू गावात करियप्पांचा जन्म झाला. 1919 नंतर ब्रिटिश लष्करात भारतीयांना अधिकारी म्हणून घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी किंग्स कमिशन्ड इंडियन ऑफिसर्सच्या पहिल्या बॅचमध्ये करियप्पाही होते. त्या काळी भारतीय सैनिकांना ब्रिटिश अधिकारी तुच्छ लेखायचे. अशा काळात करियप्पांनी स्वतःच्या शौर्याने आणि शिस्तीने ब्रिटिशांचा दृष्टिकोन बदलला. त्यांची प्रशंसा करताना एकदा एक ब्रिटिश जनरल म्हणाला होता की करियप्पा तर ब्रिटिशांपेक्षाही जास्त शिस्तबद्ध आहेत. करियप्पांची लष्करी कारकीर्दही खूप वैभवशाली होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान मध्य पूर्व आशिया आणि भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा अत्यंत मानाचा ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा किताब देण्यात आला होता. ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि लगेचच पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केलं. त्यावेळी भारताचे लष्कर प्रमुख जरी ब्रिटिश जनरल लॉकहार्ट असले तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवर लष्कराचं नेतृत्व करियप्पांकडे होतं. त्यांनी लष्कराच्या पश्चिम विभागाचं नेतृत्व करताना झोजी पास, द्रास आणि कारगिल हे भाग शत्रूच्या ताब्यातून सोडवण्यासाठी रणनीती आखली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बर्फाच्छादित शिखरांवरून पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने मागे ढकललं आणि काश्मीर भारताकडे ठेवलं. करियप्पांनी रणांगणावर शौर्य दाखवलंच, पण त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय लष्कराच्या रचनेतही खूप महत्त्वाचे बदल केले. पुण्यातील खडकवासल्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDAच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्याचप्रमाणे भारतीय लष्कराच्या प्रशिक्षणाचे निकष ठरवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतासारख्या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाच्या लष्कराने राजकारणापासून दूर राहावे ही संस्कृती त्यांनी रुजवली आणि यामुळे भारताशेजारील देश जसे की पाकिस्तान, म्यानमार यांमध्ये वारंवार लष्करी उठाव झाले, पण भारतीय लोकशाही अभेद्य राहिली. लष्करातून निवृत्त झाल्यावर त्यांची ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली. तिथेही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. वयाच्या 94व्या वर्षी करियप्पांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे कोणतीही गडगंज संपत्ती नव्हती. होता तो फक्त वारसा निष्ठेचा आणि देशप्रेमाचा. अशा भारतीय सैन्याच्या पहिल्या लष्कर प्रमुखांना सलामी शस्त्र.